आमच्या मागण्या सरकारजवळ आहेत आणि आम्ही मागण्याची अंमलबजावणी मागतोय. मराठा आणि कुणबी एक ही मागणी आमची आहे, ती आम्ही लावून धरलेली आहेत. मुंबईला गेल्यावर आम्ही ते मिळवणार आहे. सगळ्या सोयऱ्यांची तीनही गॅजेटचा विषय आहे, तेही आम्ही त्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबणार नाही आहे. आता सुरू झालं. लक्ष्मण आरोप करतायत की हे संपूर्ण ज्या बैठका आहेत त्या सरकार पुरस्कृत आहेत. कोण म्हणतं? लक्ष्मण हे द्या सोडून, चला पुढं. कसल्याला महत्व देत जाऊ नका रे. पुढे असंही म्हणाले की आमदार 10-15 लाख रुपये अरे शिक्षणाला कोणाचं भरती सांगा केली. आता तुम्ही, त्याला माणूस कसा पाहिजे. चलो झालं का? कसा असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे आणि काय रणनीती असणार आहे? रणनीती तर पूर्ण ठरली. मराठा समाजाने पूर्ण तयारी केली. काय असतं, समाज आणि लेकरं हे जर जिंकायचं असतं तर रणनीती ठरवायची नसते. आपण सज्ज व्हायचं असतं. लेकराच्या पदरात दान टाकण्यासाठी, सुखा समाधानाचं दान टाकायची जबाबदारी समाजाची असते. लेकरा बाळाचा सांभाळ करायचा, लेकरा बाळा उंचीवर न्यायचे, त्यातून समाज मोठा करायचा असला तर आपल्याला झिजावं लागतं, लढावं लागतं. घरात झोपून नाही चालत. आपण ज्यावेळेस घर सोडतो, प्रत्येकाचं उदाहरण घ्या. घर सोडणारा माणूस दुसरीकडे कामाला जातो, तो 200 रुपये महिना घरात कमवून आणतो तर घर सुखी होतं. तसं घर सोडल्याशिवाय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला आयुष्याची भाकर मिळणार नाही. ते म्हणजे आरक्षण. त्यामुळे प्रत्येक मराठीने ठरवलंय, आधी लेकरा बाळ, समाज त्याला उंचीवरती न्यायचं, मोठं करायचं. 29 ऑगस्टला आरक्षण मिळवायचं हे समाजाने ठरवलंय आणि त्याच्यावर आता आम्ही पक्का झालंय आमचा. आम्ही निघालोत आता मुंबईला. नसता 26 तारखेचा आता अंमलबजावणी द्या, नाही यायचं मुंबईला. आम्हाला किती सोपं आहे, आम्हाला मुंबईला यायचं नाही. आमच्या अंमलबजावण्या द्या, खरं आहे ते द्या. आमच्या सरकारी नोंदी आहेत, 3 गॅजेट आहेत, तिन्ही सरकारी नोंदी आहेत. हरकत काय द्यायला? मराठा आणि कुणबी एक आहे, 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. काय हरकत आहे JR काढायला? मुंबईला यायची गरज नाही. 5 मिनिटाचं काम आहे कॅबिनेटचं JR काढणं म्हणजे. सध्या सोशल मीडियावर एक देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय की तो विरोधी पक्षनेता असताना त्यांनी जे सरकार होतं त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, तुम्ही सक्षम नाही आहेत का? पण आज ते मुख्यमंत्री आहेत, त्यावरती बोलायला तयार नाही. हा बघ, एकदाच पुन्हा एक दुसरी आठवण करून दे. त्याच्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली, शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत. त्या टायमाला बोललो आपण मीडियाचे बांधव म्हणले नाही ते तर फडणवीस साहेब म्हणले. एका चॅनलच्या व्यासपीठावरती होती, त्यावेळेस ते म्हणले तिथं मी अडवतच नाही. म्हणावं शिंदे साहेबांनी मी अडवतोय म्हणून, आता कोणी म्हणन का सांगत म्हणून. ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी अडवत नाही. ठीक आहे, नाही म्हणता तुम्ही. आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल. आता तर तुम्ही येत 8 महिने झाले का देण्यात. याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्या विषयाने काम करू दिलं नाही. अजितदादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही. आता ते आले तिथं, ते करत नाहीत. याच्यावर सिद्ध झालं. तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेतील, याचा अर्थ सिद्ध झालं की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबाला अजितदादाला काम करू दिलं नाही आरक्षणावर. हे सिद्ध झालं. तुम्ही 8 महिने झाला आलात तरी करत नाही, त्याचा अर्थ तो आहे. गेल्या वेळेस आपल्याला वाशीला थांबण्यात आले होतं. आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठं बोलायला आलं तर मध्ये बोली नाही ना. आता बोली नाही ना मध्ये. तुम्ही 26 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा, तर आम्ही बोलायला तयार आहे. एकदा 27ला अंतरवाली सोडली, 29ला तिथं ग्राउंडवर बसल्यावर चर्चा. स्वयंघोषित ओबीसी नेते सध्या म्हणताय की तुम्ही मुंबईला जाताय, तर मुंबई तुम्ही पेटवायला चाललात असं देखील ते म्हणतात. नाही ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द आहेत. कारण एक त्यांचा मुकादम आहे परत येवल्याला, ते एक शिक्षण आहे. आपण असं म्हणा, त्यांनी ती रणनीती ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडवून आणायची. जर काय झालं तर येवल्यावालाही जबाबदार राहणार आहे आणि फडणवीस सुद्धा जबाबदार राहणार. तुम्हाला शरद पवार तुम्ही हल्ला सनसीज मार्गाने केलता का अंतरवालीत? हा, कुडून वेगळ्या आडनावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले. ते नावं ध्यानात आहेत ना आमच्या. वेळ येईल ना, योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते, आडनावं काय होते. तुम्ही सनसीर मार्गाने केलता का ते? आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना. आताही लोकशाही मार्गानेच मुंबईला चाललो ना आम्ही. कुणाला दगड हाणला, कुणाला काठी मारली, कुणाला काही त्रास दिला, ती न्याय देणाऱ्या भूमीत चाललो आम्ही. तुम्हाला ते षडयंत्र बोलते, ते नाही बोलत. ते फडणवीसांचं त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते उघडं पडायला लागला. तुम्हाला शरद पवार रसद पुरवतात असा देखील सध्या आरोप. कोण? शरदचंद्र पवार. अरे लय पागल जावण्याचे आहेत. मग हात तोंड मग बघा असं आहे, हे पागल असले ना, लय येडगांडीचे आहेत. मोगम काही सांगत, आधी म्हणले शिंदेच आहे, नंतर म्हणले नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो, नंतर म्हणले शरद पवार करतो, नंतर म्हणले नाही अजित पवार करतो, नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो.
यांनाच सापडा मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज जातवान सगळ्या ताकदीनं लढ्यात ये. जे लागन त्या ताकदीनं. दुसऱ्या बाजूला की नाही बघू आता वेळ येऊन पाटील पुढे आम्हाला आणखी छगन हे करायचं. भुजबळ असं म्हणाले की ज्याची